हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओटीच्या पिशवीची अजून एक छानशी डिझाइन शेअर करणार आहे। ह्याच्या आधीसुद्धा मी वेगवेगळ्या 2 डिझाइन तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि ही तिसरी डिझाइन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओच्या शेवटी जाईपर्यंत 101% तुम्हाला ही पोटली बॅग शिवता येईल याची गॅरंटी माझी। तर 2 मेन फॅब्रिक घेतले, 2 अस्तर घेतले, ताट असतं आपल्या घरातलं सगळ्यात मोठं ते ताट घेतले। तुम्हाला जेवढी मोठं पाहिजे ना ओटीची पिशवी तेवढं मोठं ताट घ्यायचं, ठेवायचं। त्याच्या साइडनी मी पूर्ण 2-2 इंच मार्जिन राहील असं कट केलं होतं। आणि आता काय करायचं, मेन कपडा सरळ खालच्या भागाने आहे, उलटा वरती ठेवायचा। उलट्या कपड्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। हे बघा, सरळ आणि उलटं एकदा चेक करायचं, उलट्यावरतीच अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि दोन्ही फक्त आपल्याला एकमेकाला जॉईंट करायचे आहेत। हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं तुम्हालाही सावकाश असे दोन्ही कपडे एकमेकाला जॉईंट करायचे आहेत। शक्यतो इथं कॉटनचा अस्तर वापरा जेणेकरून फिनिशिंग चांगले येतं त्यासाठी। आता काय करायचं, एक पार्ट साईडला ठेवून देऊया, दुसरा घेऊया, त्याला असं मधून फोल्ड करूया, त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा फोल्ड करूया म्हणजे असा त्रिकोण तयार होईल। इथे एक पिन लावून घ्यायची जर तुम्हाला जमत नसेल तर, आणि त्याच्यानंतर या कोण्यावरून 2.5 इंच मार्जिन ठेवायचं आणि अशा प्रकारे बघा मार्किंग करून कट करून घ्यायचं 2.5 इंचावरती। आता हा जो कट झालेला सर्कल आहे तो सुद्धा फेकून द्यायचा नाही, तो आपल्याला पुढे लागणारच आहे। आणि त्याच्या आधी काय करायचं, हे बघू शकता 4 इंच रुंदीची ही पट्टी आहे। अजून एक सेम मॅचिंग कपड्याची घेतली, तिला काय करायचं, एका साईडने बघा अशी, इथे सुद्धा सरळ बाजू खालच्या साईडने राहिली पाहिजे, उलट्या बाजूवरती आपल्याला ही टिप द्यायची आहे म्हणजे सरळ बाजू आपली खालच्या साईडने राहील। एवढं लक्षात ठेवा, सरळ आणि उलटी बाजू कुठल्या साईडला आहे तेवढं। आता एका साईडने पहिल्यांदा पूर्ण पट्टीला मी शिलाई देऊन घेते बघा। त्यानंतर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं डबल असं सिंगलच केले, डबल करायची गरज नाही, सिंगल फोल्ड केले आणि शिलाई देते। फक्त शिलाई कडेकडेनी द्यायची, जास्त मध्ये शिलाई येऊ द्यायची नाही म्हणजे आपलं दिसायला फिनिशिंगला चांगलं दिसतं। हे बघा, अशा प्रकारे मी इथं कडेपर्यंत शिलाई देऊन घेतली। त्यानंतर काय करायचं, आता इथून थोडंसं कट करूया सरळ म्हणजे स्ट्रेट होईल आणि इथून अजून एक फोल्ड द्यायचा आणि इथे सुद्धा अजून एक आपण टिप देऊन घेऊया आतल्या साईडनी। हे बघा, अशा प्रकारे आपली इथं पट्टी रेडी होईल। त्यानंतर काय करायचं, आता हा सर्कलला पहिल्यांदा आपल्याला जो आतून कट झाला आहे ना त्या कपडा एक हालू नये, सुटू नये लूज, त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जॉईंट करायचं एकामेकाला, टिप देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला सोपं पडेल पट्टी जॉईंट करणं। आता पट्टीची खालची एक बाजू खाली ठेवायची आणि एक बाजू मध्ये आपला जो मेन सर्कलचा पार्ट आहे ना तो मध्ये ठेवायचा आणि दुसरी बाजू वरनं ठेवायची म्हणजे आपल्याला हे जॉईंट करायचे। ज्यात आपण पट्टी तयार करून घेतली ना ती पट्टी आपल्याला इथे व्यवस्थित बघा फिरवत जॉईंट करायचे आहे। ह्याच्यामुळे पट्टी सुद्धा फिनिशिंग सहित लागली जाईल, कुठेही तुम्हाला अवघडल्यासारखं होणार नाही, कारण ही माझी सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि अशी पद्धत मला नाही वाटत अजूनपर्यंत तरी कोणी सांगितली। जर बरेच जण असे डायरेक्ट एकामेकावरती ठेवून टिप देतात, पण ही पद्धत सगळ्यात सोपी आहे। थोडंसं आता तुम्हाला लक्ष देऊन करावं लागेल। त्यानंतर बघा सगळ्यात शेवटी जेवढा जास्तीची पट्टी असेल ती कट करायची, राहिलेल्या आतमध्ये फोल्ड करायची, व्यवस्थित अशी पकडायची आणि इथे आपल्याला लॉक करायचं म्हणजे निघणार नाही। आणि परत एकदा पूर्ण सर्कलला आपल्याला शिलाई करायची डबल, जेणेकरून ह्या पिशवीमध्ये किती वजन भरू द्या तरी ती लवकर फाटणार नाही। ह्यासाठी इथं आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे। नेहमी सांगते मी, डबल शिलाई करा म्हणजे कस्टमरसुद्धा तुमचे नाराज होणार नाही। कारण की काय होतं, ज्यावेळेस नारळ वगैरे फळं भरतो ना त्यावेळेस वजनामुळे जो वरचा जो पट्टी आहे ना ती निघून यायची शक्यता असते। त्यानंतर माझ्याकडे इथं बघा अशी मोत्याची लेस होती ती मी घेतली आणि ह्या पूर्ण सर्कलला आपण जी शिलाई आधी सर्कल जॉईन करताना दिली होती ना तिथूनच आपल्याला त्या शिलाईवरती आपली ही जी लेस आहे ती ठेवायची। तुम्ही दुसऱ्याही प्रकारची लेस लावू शकता किंवा लेस नाही लावली तरी चालते, असं काही नाही कंपल्सरी की लेस लावायलाच पाहिजे, पण जरा लेस लावली तर थोडंसं छानही दिसतं। तुम्ही सिंपल साधी लेस वापरली, समोसा लेस असती वगैरे किंवा अजूनही कोणती लेस वापरली तरीही चालेल। तर हे बघा पूर्ण आता ह्या सर्कलला मी काय करते, अशा प्रकारे पूर्ण लेस जॉईंट करून घेते। हे बघा, आता सगळ्यात शेवटी इथं आलं ना की एकामेकावरती लेस घ्यायची, जी जास्त होती ना ती मग कट करायची आणि हे धागा असतो ना मोत्याचा तो आपल्याला बांधायचा असतो, 1-2 गाठी द्यायच्या, कारण ते मणी आहेत ना
मोती ते निघून जातात। हे बघा इथे अशा प्रकारे गाठी द्यायच्या। आता तुम्ही कोणती लेस वापरता त्याच्यावरती ते डिपेंड आहे। इथं गाठ जर दिली तर तुमच्या मणी शाबूत राहतील, नाही तर एक एक मणी रोज गळून पडेल, एकही मणी त्याच्यामध्ये राहणार नाही। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर काय करायचं, दुसरा जो सर्कल तयार करून घेतला होता तो त्याच्यावरती उलटा ठेवायचा, म्हणजे सरळ बाजू आतमध्ये आहे। आणि लक्षात ठेवा मोत्यावरती शिलाई चालवू नका, नाहीतर सुई तुटेल। आधीची जी आपण शिलाई दिली ना लेस लावताना, त्या शिलाईच्या लेसच्या टिपवरती दुसरी टिप आली पाहिजे। त्यासाठी खाली थोडंसं बघायचं बरोबर टिप जाते का, नाहीतर सरळ मोत्यावरती जर लेसवरती टिप गेली तर सुई तुटायची शक्यता आहे। हे बघा पूर्ण सर्कलला आता आपल्याला अशा प्रकारे कव्हर करून घ्यायचं आहे शिलाई देऊन शेवटपर्यंत। हे बघा असं मी शिलाई देऊन कव्हर केलं। त्यानंतर जे एक्स्ट्रा आहे ना इथे ते कट करायचं। तुम्हाला इथं ओव्हरलॉक वगैरे करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, किंवा पट्टी लावायची असेल, पण काही गरज नाही, कारण इतके काही धागे वगैरे निघत नाही असं मला वाटत होतं। त्यानंतर बघा हे आता सरळ करूया आपण आपली पिशवी। तर हे बघा सरळ केल्यानंतर थोडीशी आपली व्यवस्थित हाताने प्रेस करून घेऊया। आणि आता काय करायचं, ह्याला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई ही लेसवरती नाही तर कपड्यावरती द्यायची आहे। मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे ना कोण्यातला, म्हणजे लेसच्या कोण्यावरती आणि मेन फॅब्रिकच्या कोण्यावरती मधोमध अशी आपली दाब शिलाई गेली पाहिजे, पण मेन फॅब्रिक वरतीच आली पाहिजे दाब शिलाई। हे बघा असं झूम करून दाखवते, म्हणजे ते दिसायला अगदीच जास्त आणि चांगलं फिनिशिंग दिसतं। तर हे बघा असं आता पूर्ण मी इथं दाब शिलाई देऊन घेते। तर त्यानंतर आता मी माझ्याकडे दोरी आहे ती दोरी घेतली, पिन घेतली आणि आता पिनमध्ये दोरी अडकवून व्यवस्थित पिन एका साईडने आतमध्ये टाकायची। हे बघा अशा प्रकारे एका साईडने अशा आतमध्ये टाकूया आणि दुसऱ्या साईडने आपण ती बाहेर काढूया। तुम्ही कपड्याची दोरी लावली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, असं काही नाही की रेडीमेडच लावली पाहिजे, कपड्याची सुद्धा तुम्ही इथं नॉट लावू शकता। त्यानंतर हे बघा एवढं पुढे राहील अशा प्रकारे घ्यायची आणि जेवढी जास्त होती तेवढी मग कट करून साईडला ठेवायची। आता इथं पिन काढून घ्यायची आणि जो आपण छोटा सर्कलमधून कट करून साईडला ठेवला होता ना तो घ्यायचा, त्याची सरळ बाजू आतमध्ये म्हणजे वरच्या साईडने आली पाहिजे त्याच्यावरती अस्तर ठेवायचा। पूर्ण सर्कलला शिलाई द्यायची, मधून सर्कल कट करायचा, त्यानंतर उलटा करायचा। उलटा केल्यानंतर असं काही दिसेल। आणि आता ह्याचं आपल्याला बनवायचं आहे इथं लटकन छोटंसं। हे लटकन सगळ्यात जास्त सुपर दिसतं आणि फिनिशिंग सहित रेडी होतं आणि बनवायला एकदम सोपं, एका सेकंदामध्ये बनून जातं। हे बघा आता दुसरं सुद्धा लटकन मी त्याच पद्धतीने आता इथं बनवून घेते। सेम तशीच पद्धत आहे लटकन बनवण्याची आणि त्याच कपड्यामधून आपण कपडा कट केला होता, एक्स्ट्रा वेगळा कपडा लटकनसाठी कट करायची गरजही नाही आहे। तर हे बघू शकता असं आता मी दुसरंही इथं लटकन तयार करून घेतलं आहे आणि आपली जी ओटीची पिशवी आहे ना ती सुंदर अशी तयार झाली। तर कसं वाटलं तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचेल। चलो बाय।